जय रविदास, जय गुरुदेव. मी आज आपल्यासमोर संत रविदास महाराज यांचे क्रांतिकारी विचार मांडत आहे. संत रविदास महाराज यांचा जन्म 1 फेब्रुवारी 1377, काही ठिकाणी 1398 हा पण जन्म दिवस सांगितलेला आहे. त्यांचा जन्म माघ पौर्णिमेला रविवारी झाल्यामुळं त्यांचं नाव संत रविदास हे ठेवलं गेलं. त्यांच्या वडिलांचं नाव संतोखदास, आईचं नाव कलसादेवी आणि पत्नीचं नाव लोनादेवी हे होतं. संत रविदास हे क्रांतिकारी विचारांचे संत म्हणून ओळखले जातात. कारण 14व्या व 15व्या शतकामध्ये भारतामध्ये समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जातीप्रथा, उच्च नीचतेची भावना, वर्णव्यवस्था या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होती. त्यांना क्रांतिकारी का म्हटलं जात होतं तर त्याचे काही महत्त्वपूर्ण पैलू मी आपल्यासमोर ठेवत आहे. 14व्या 15व्या शतकामध्ये भारतामध्ये पश्चिमी भागामध्ये चवर वंशाचं शासन होतं आणि चवर वंशाच्या राजांनी अफगाणी हमलावरांचा शौर्याने मुकाबला केला होता. त्यामुळं दिल्लीचा सुलतान सिकंदर लोदी चवर वंशाची नफरत करत होता. त्या काळामध्ये चवर वंशाचे राजगुरू म्हणून संत रविदास महाराज यांच्याकडे पाहिलं जात होतं. त्यांच्यावर प्रभावित होऊन मेवाडचे राजा राणा सांगाने आपला गुरु त्यांना बनवलं होतं. मेवाडचे राजगुरू म्हणून सुद्धा उपाधी संत रविदास महाराजांना दिली होती. संत रविदासांच्या या वाढत्या प्रसिद्धीला पाहून सिकंदर लोदी यांनी सदना कसाईला संत रविदास यांच्याकडे पाठवलं आणि सांगितलं, पण काही पण कर. सदना कसाईला सिकंदर लोदी यांनी सांगितलं की काही पण कर, पण संत रविदासांना मुस्लिम बनव. सदना कसाईसोबत संत रविदासांची वैचारिक चर्चा झाली, पण या चर्चेमध्ये सदना कसाई हारला गेला आणि सदना कसाई यांना संत रविदास महाराजांचे विचार पटले. त्यामुळं सदना कसाई हाच संत रविदासांचा शिष्य झाला आणि त्यामुळं संत रविदासांना त्यांनी आपलं गुरुवत बनवलं आणि याचा परिणाम असा झाला की सिकंदर लोदी खूप चिडला गेला आणि त्यामुळं त्यांना सदना कसाई आणि संत रविदास महाराज यांना त्यांनी जेलमध्ये टाकलं गेलं. त्यांना पकडून जेलमध्ये टाकलं गेलं. जेलमध्ये त्यांचं जेवण बंद केलं गेलं. त्यांच्यावर अनेक अत्याचार केले गेले. त्यांना सांगितलं की तुम्ही इस्लाम कबूल करा, नाहीतर तुम्हाला मेलेल्या जनावरांचे कातडे काढावे लागतील, काम करावे लागेल. खूप अत्याचार सहन करून शेवटी संत रविदास आणि त्यांच्या अनुयायांनी जनावरांची चामडी काढण्याचं कबूल केलं, परंतु इस्लाम धर्म कबूल केला नाही. या सर्व घटना संत रविदास रामायण यामध्ये मिळतात आणि म्हणून तेव्हापासून या ठिकाणी मुस्लिम धर्म या ठिकाणी न स्वीकारता आपला धर्म हा श्रेष्ठ आहे. जो व्यक्ती ज्या जातीमध्ये पातीमध्ये जन्मतो त्या जातीचा अभिमान त्या व्यक्तीला असला पाहिजे, अशा प्रकारचा विचार संत रविदास महाराजांचे होते. आणि कर्माला महत्त्व देणारे संत म्हणून होते आणि म्हणून संत रविदास महाराजांना आद्य क्रांतिकारी म्हणून सुद्धा ओळखले जाते. संत रविदास महाराज यांची स्त्री पुरुष समानता याच्यावर आधारित विचार त्यांचे होते की स्त्रियांना अधिकार या ठिकाणी देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका संत रविदास महाराज यांनी मांडली होती. संत रविदास महाराज यांनी वर्णव्यवस्थेला पूर्णपणे झुंगारून स्त्री पुरुष समानतेला महत्त्व देण्याचा प्रयत्न केला होता आणि स्त्रियांना पण आपले शिष्यत्व प्रदान करून धर्मव्यवस्थेपेक्षा मानवता धर्म महत्त्वाचा आहे हे समजावून सांगितलं आणि त्याच्या माध्यमातून समाज जागृती करण्याचं काम संत रविदास महाराजांनी केलेलं होतं. समाजामधील जातीयता, धार्मिकता, वर्णव्यवस्था, वर्णभेद
याचा विरोध ते प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी करत, समाजातील विविध धर्मातील स्त्रियांना आणि पुरुषांना समान अधिकार आहे याची जाणीव त्या ठिकाणी संत रविदास महाराजांनी करून दिली. लोकांना या अनिष्ट गोष्टींच्या विरोधामध्ये करण्याचा प्रयत्न संत रविदास महाराजांनी केला. आणि या गोष्टीचा परिणाम असा झाला की अनेक महिलांनी संत रविदास महाराज यांना आपले गुरु बनवले. त्यामध्ये चित्तोडच्या राणा सांगाची पत्नी झाली, राणा सांगाची मुलगी संत मीराबाई, संत कबीर यांची मुलगी कमाली, क्षत्रिय राणी रत्नकुंवरी या सर्व स्त्रियांना शिष्य बनवून मानवता धर्माचा अर्थ त्यांनी सांगितला आणि म्हणून महत्त्व सांगितले. आणि हे सर्व महत्त्व संत रविदास महाराजांना पटले. म्हणूनच संत रविदास महाराज यांची शिष्य संत मीराबाई संत रविदास महाराजाबद्दल बोलतात की गुरु मिल्या रविदासजी दिनी ज्ञान की गुटकी. म्हणजे संत रविदास महाराज यांनी स्त्रियांना पण या ठिकाणी पुरुषाबरोबर समान अधिकार आहेत अशा प्रकारचे विचार या ठिकाणी मांडले होते. आजच्या समाजाला संत रविदास महाराज काय संदेश देतात तर संत रविदास महाराज या ठिकाणी आजच्या समाजाला एक प्रेरणा देतात की दुसऱ्याचे विचार हे स्वतःचे विचार म्हणून खपवू नका. ही विचार प्रवृत्ती समाजाला विघातक आहे, समाजघातक आहे. समाजातील सर्वांचे हित कल्याण ही स्वतःच्या मेहनतीत आणि सत्तेच्या विचारात या ठिकाणी आहे. म्हणून त्यांनी कर्माला, स्वकर्माला, सत्कर्माला महत्त्व दिलं आणि स्वतः अगोदर कृती करत संत रविदास महाराज एक अशा प्रकारचे संत होते की ते स्वतः अगोदर कृती करायचे आणि नंतर ते लोकांना सांगायचे. आणि ते म्हणत की कुठलीही कार्य छोटी किंवा मोठी नसते, तर कुठलीही काम सत्याचा मार्ग अवलंबून केले पाहिजे. त्यात कुठलाही स्वार्थ नसला पाहिजे, लाज नसली पाहिजे, फसवणूक नसली पाहिजे, तर मेहनत असावी. मतितार्थ की देरे हारी खाटल्यावर अशा प्रकारची प्रवृत्ती मानवामध्ये या ठिकाणी चांगली नाहीये. आणि म्हणून संत रविदास महाराज म्हणतात की मन चंगा तो कटोती में गंगा. संत रविदास महाराज म्हणत की कुठलेही काम करत असताना मनामध्ये कुठल्याही प्रकारची हीन भावना निर्माण होऊ देऊ नये. म्हणून म्हटलं जातं की ज्या व्यक्तीचे मन सुंदर त्या व्यक्तीचे विचार सुंदर, आणि ज्या व्यक्तीचे विचार सुंदर असतात त्या व्यक्तीचा आचरण सुंदर असते, आणि ज्या व्यक्तीचे आचरण सुंदर असते त्या व्यक्तीचा स्वभाव हा साहजिकच या ठिकाणी सुंदर बनून जातो, सर्वसमावेशक या ठिकाणी प्रवृत्तीचा होतो. आणि आजच्या आधुनिक युगामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात उच्च निश्चितेची दरी या ठिकाणी वाढत चाललेली आहे. आणि म्हणून संत रविदास महाराज यांचे विचार संपूर्ण समाज व्यवस्थेला या ठिकाणी प्रेरक ठरतात. कारण संत रविदास महाराज यांनी ईश्वराची व्याख्या करत असताना ते म्हणतात की माणसातील चांगुलपणा हाच खरा ईश्वर आहे असं ते म्हणत होतं. आणि म्हणून माणसातील चांगुलपणा हाच खरा ईश्वर आहे. म्हणून संत रविदास महाराज यांनी जाती भेदाला या ठिकाणी विरोध केला. संत रविदास महाराज म्हणतात की ईश्वराला शोधण्यासाठी कुठल्याही मंदिर, मस्जिद, चर्च किंवा तीर्थस्थळी जाण्याची आवश्यकता नाही. कुठल्याही प्रकारचे धार्मिक कार्य करण्याची गरज नाही. तर माणसाने प्रत्येक माणसामध्ये देव शोधून मानवतेचा आदर सन्मान करणे गरजेचे आहे. म्हणून मानवाने एकमेकाशी उद्धत या ठिकाणी भावनेने, प्रेम भावनेने, माणुसकीने या ठिकाणी राहिले पाहिजे. अंतःकरणातून एकमेकाप्रती आदर या ठिकाणी राखला पाहिजे. अशा प्रकारचा विचार संत रविदास महाराज यांचा होता. आणि म्हणून संत रविदास महाराज या ठिकाणी लिहितात एका ठिकाणी की ते म्हणतात जात पात में जात है जो केलन के पात, रविदास न मनुष्य जुड सके जो लो जात ना पात. ज्याप्रमाणे केळीच्या झाडाला चिरले तर सालीवर साल, परत सालीवर साल, अशा पद्धतीने ते केळीचे झाड संपून जाते, परंतु साल काही संपत नाही. त्या ठिकाणी कुठलाच ठोक पदार्थ या ठिकाणी मिळत नाही. आणि म्हणून अशाच पद्धतीने जात पण अशा प्रकारची आहे की किती जातीमध्ये या ठिकाणी जाती शोधत गेल्या तर जात काय संपत नाही. शेवटी माणूस संपून जाईल परंतु जात काय संपणार नाही. अशा प्रकारची भावना संत रविदास महाराजांनी जाती प्रथेच्या विरोधात या ठिकाणी निर्माण केलं होतं. संत रविदास महाराज म्हणतात की रोहिदास सुकर्मन करन सो नीच ऊंच हो जाए, करई कुकर्म जो ऊंच भी तो महा नीच
हो जाए कहलाए. संत रविदास महाराज म्हणतात की उच्च कुळातील व्यक्ती जर या ठिकाणी कुकर्म करत असेल तर अशा कुकर्माला गुरु म्हणून काही कामाचं नाही. तर निम्न जातीमधील जन्मलेला जर व्यक्ती असेल आणि तो ज्ञानी असेल तर असा व्यक्ती या ठिकाणी सोबत राहणं, त्यांचे विचार या ठिकाणी ऐकून घेणं हे या ठिकाणी महत्त्वपूर्ण आहे. आणि म्हणून संत रविदास महाराज म्हणतात की एखाद्या नीच व्यक्तीचे पण चांगले कर्म केले तर तो पण या ठिकाणी उच्च होतो, पण उच्च व्यक्तीने जर एखादे वाईट कुकर्म केले तर तो पण महानीच समजला जातो. म्हणून संत रविदास महाराज म्हणतात की माणसाचा जन्म हा कुठल्याही ईश्वराच्या शापामुळे किंवा आशीर्वादामुळे या ठिकाणी होत नाही. तर संत रविदासांनी मागासलेल्या, दबलेल्या, पिचलेल्या समाजातील जाती, जन्म, कुकर्माची नवीन व्याख्या समजावून सांगण्याचं काम त्यांनी केलं आणि या मागास समाजाला आधुनिक विचार रुजवण्याचा प्रयत्न आपल्या दोह्याच्या माध्यमातून त्यांनी केलेला आहे. संत रविदास महाराज यांनी समाजातील आदर्श राज्याची कल्पना कशा पद्धतीने मांडलेली आहे ते म्हणत की ऐसा चाहू राजमय जहां मिले सबन को अन्न, छोट बडो सब सम बसे रविदास रहे प्रसन्न. रविदासजी महाराज यांचा असा संकल्प होता की या देशातील प्रत्येक प्राणी मात्र पोट भरून या ठिकाणी खायला पाहिजे. प्रत्येक प्राणी मात्राला या ठिकाणी अन्न मिळाले पाहिजे. कोणताही प्राणी किंवा मानव जाती उपाशी राहू नये. लहान मुलं बाळ उपाशी राहू नये. या देशामध्ये कुणीतरी कुठेतरी उपाशी आहे असे ऐकायला सुद्धा येऊ नये. एकमेकातील जे भेद आहेत ते भेद अजिबात असू नयेत. प्रत्येकाची वेगळी जात, वेगळा धर्म, पंथ, एकमेकात पडलेली जी काही दरी आहे मानवतेची ती अजिबात असू नयेत. अशा प्रकारचा विचार संत रविदास महाराज यांचा होता. श्रीमंत कोण, कोण गरीब अशा प्रकारची भावना या ठिकाणी नसली पाहिजे. सर्व लोकांचे राहणीमान समान असावे, कारण सारा देश सुख संपन्न, समाधानी, आनंदी असेल तिथेच मी या ठिकाणी गुरु रविदास महाराजजी आनंदी राहतील, प्रसन्न राहतील अशा प्रकारची संकल्पना संत रविदास महाराज यांची होती. म्हणून संपूर्ण समाजातील एक आदर्श शहराचा विचार त्यांनी केलेला होता. आणि ते म्हणतात की शहराची कल्पना मांडत असताना त्यांनी बेगमपुरा या शहराचा विचार मांडलेला आहे. बेगमपुरा शहर को नाऊ, दुःख उंदोह नहीं ती ठाऊ, ना तसवीस खिराजू न माल, खोपन खता तर सुन जवाल, अतमाही खूब वतन रही पाई, वहा खरी सदा मेरे भाई, कायम दासू सदा पातसाही, दोमन सोम एक सो आही, आबादानु सदा यतसहूर, वहा गनी वसी मामूर, त्यू सैल करे जीव भाने, मरहम महम नको अटकाले, कही रविदास खुलास चमारा, जो हम सहरी तू मीत हमारा. अशा प्रकारची भावना संत रविदास महाराजांनी बेगमपुरा या शहराच्या संदर्भात या ठिकाणी केलेलं होतं. बेगमपुरा या संदर्भात या ठिकाणी ते म्हणतात की बेगमपुरा याचा अर्थच असा आहे की बिना गमो का शहर, जिथे कुठलीही प्रकारची चिंता नाही, टॅक्स नाही, खोप नाही, धोका नाही, लाचारी नाही, माणसातील या ठिकाणी भेदभाव नाही, सदा सर्वदा कल्याण होत, सर्वांचं सदा सर्वदा कल्याण होत असेल, जिथे केवळ चांगल्या विचारांची हुकूमत असेल, ज्या ठिकाणी पहिला, दुसरा, तिसरा अशा कुठल्याच प्रकारचा या ठिकाणी दर्जा नसेल, सर्व समान असतील, जिथे कुठल्याही प्रकारचा धर्म, जाती, लिंग, भाषा, स्थान, भेदभाव यावरून कुठल्याच प्रकारचा भेदभाव नसेल, अशा प्रकारच्या शहराची कल्पना संत रविदास महाराजांनी, राज्याची कल्पना या ठिकाणी संत रविदास महाराजांनी मांडलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की अशा प्रकारचं राज्य असल्यापैकी जिथं राजा आणि प्रजा एक समान असतील, प्रत्येक व्यक्तीला आचाराची, विचाराची, वागण्याची स्वातंत्र्य असेल, कुणीही व्यक्ती कुणाच्या आजादीवर घात घालणारा नसेल, अशा राज्याची कल्पना संत रविदास महाराज यांनी केलेली होती. संत रविदास महाराज यांनी आद्य क्रांतिकारी म्हणून सुद्धा या ठिकाणी संत रविदास महाराज यांना ओळखलं जातं. कारण त्यांनी अशा काळामध्ये सामाजिक विषमतेविरुद्ध आवाज उठवला होता, जेव्हा समाजामध्ये जातीभेद आणि कर्मकांड शिगेला पोहोचलेला होता. त्यांची क्रांती ही शस्त्राची क्रांती नव्हती, तर विचारांची क्रांती होती, आचरणाची क्रांती होती.
आणि म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या क्रांतिकारी पैलूंना महत्त्व देणारे संत म्हणून संत रविदास महाराजांना ओळखलं जातं आणि त्यांच्याच माध्यमातून त्यांनी श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम या ठिकाणी श्रम साफल्य या पदाच्या माध्यमातून या ठिकाणी केलं. संत रविदास महाराज त्या काळी चर्मोद्योगासारख्या कामांना हीन मानले जात असलेल्या लोक त्यांना हीन मानलं जात होतं, परंतु अशा प्रकारचं या ठिकाणी चर्म उद्योग, चर्मावर आधारित या ठिकाणी कातड्याचं काम या ठिकाणी करण्याचं काम ते करत होते. आणि म्हणून संत रविदास महाराजांनी आपल्या पिढीजात व्यवसाय या ठिकाणी कधीही सोडला नाही. हाताने काम करणे हीच खरी प्रार्थना आहे हे त्यांनी कृतीतून आपल्या दाखवली होती. त्यांनी काय कवे कैलास म्हणजे काम हेच कैलास आहे ही वृत्ती रुजवली होती. श्रमिकांना आत्मसन्मान मिळवून देण्याचं काम त्यांनी श्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी केलं होतं. आणि म्हणून या ठिकाणी ते म्हणत की बेगमपुरा जगातील पहिली समतावादी संकल्पना संत रविदास महाराज यांनी मांडली होती आणि काव्यातून या ठिकाणी बेगमपुरा या शहराची कल्पना मांडली होती. हे आजच्या युरोपियन किंवा रामराज्याच्या सारखं आहे. म्हणजे याचा अर्थ असा की बेगमपुरा जिथे कोणालाही या ठिकाणी गम नाही, दुःख नाही. किती आधुनिक विचार असतील संत रविदास महाराजांचे. 13व्या-14व्या शतकामध्ये कराची संकल्पना मांडणारे पहिले संत होते. या ठिकाणी कर कसा असला पाहिजे याची विचार संत रविदास महाराजांनी मांडलेले होते. जातीप्रथेला प्रखर विरोध करण्याचं काम संत रविदास महाराजांनी केलेलं होतं. स्त्री शिक्षणाचा अधिकार, प्रत्येक स्त्रीला शिक्षणाचा अधिकार आहे अशा प्रकारचा विचार संत रविदास महाराजांनी मांडलेला होता. समाजामध्ये प्रत्येक माणसामध्ये प्रेम निर्माण झालं पाहिजे. माणसामधली जी दुरी आहे, माणुसकीची दुरी ही या ठिकाणी पूर्ण झाली पाहिजे अशा प्रकारचे विचार संत रविदास महाराजांचे होते. धन्यवाद. जय गुरुदेव, जय रविदास. मन संत रविदास महाराज की जय. मन